रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा हा निर्णय घेण्यात आला। मात्र यावरून आता महाविकास आघाडीमध्ये वाद आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। कारण शिवसेना युबीटीनं मराठी सक्तीला समर्थन देत सरनाईकांची भूमिका ही महाराष्ट्र हिताची असल्याचं म्हटलंय। तर कुणालाही भाषेचं बंधन नाही अशी भूमिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मांडली आहे। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे। ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे। त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज या सरकारला आलेला आहे, हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी, अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे। असं काही कंपल्सरी करा ना। शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले। नाही, शिवसेनेमध्ये एकच गट आहे। त्या गटाचं नाव आहे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब। आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच माध्यमातून आज आम्ही मार्गक्रमण करतोय। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम शिवसेना म्हणून आम्ही करतोय। संघटनेचे पदाधिकारी म्हणून, मंत्री म्हणून, आमदार म्हणून आम्ही करतोय। संजय निरुपम यांचा मला काल फोन आला होता। ह्या संदर्भात त्यांनाही मला माहिती विचारली, त्यांनी पत्रही दिलं। मी संजय निरुपम साहेबांच्या मागणीवरून 28च्या ऐवजी 29 एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। काही लोकांनी सर्वसामान्य रिक्षावाल्यांना भडकवण्याचं काम केलं। त्यांना असं सांगितलं की तुमचं लायसन्स रद्द होईल, तुमचं परवाना रद्द होईल, तुमचं जे परमिट दिलंय ते रद्द होईल। माझं हेच म्हणणं आहे की 1989 सालचा हा कायदा आहे। 2019 साली त्यामध्ये आम्ही सुधारणा केली होती। कालही आम्ही त्यामध्ये सुधारणा करून अजून नवीन त्या कायद्यामध्ये जे काही ओला, उबेर, रॅपिडो, टू व्हीलरचे जे प्रवासी आहेत त्या ॲग्रिगेटर पॉलिसीमध्ये सुद्धा ह्या कायद्याची आणि मराठी भाषाची अंमलबजावणी करण्याची सूचना आम्ही मांडली।